नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज 1 जानेवारी 2025 आपण सुरू करतोय नवीन वर्ष. तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खूप मोठे व्हा, प्रगती करा. बरोबर. तर सुरू करूया. बघा, आपला आजचा टॉपिक आपण कंटिन्यू करतोय, पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण बघत होतो की रूल्स ऑफ फॉर्मिंग द प्लुरल्स. रूल ऑफ फॉर्मिंग द प्लुरल्स त्याच्यामध्ये जर आपण रूल नंबर 4 पर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. आजचा रूल नंबर 5वा आहे. आता रूल नंबर जो 5वा आहे म्हणजे तो काय सांगतो आपल्याला, बघा, ज्या नाऊनच्या शेवटी काय असेल, यप असेल किंवा यप ई असेल, यप असेल किंवा यप ई असेल आणि त्याचा आपल्याला प्लुरल करायचा आहे. बरोबर. यप आहे किंवा मग यप ई आहे आणि त्याचा जेव्हा आपल्याला प्लुरल करायचा आहे तर यप आणि यप ई ला काय करायचं आहे, आपल्याला व्ही मध्ये लिहायचं आहे. बरोबर. व्ही मध्ये लिहायचं आहे आणि शेवटी त्याला काय लावायचं आहे, ईएस लावायचा आहे. आला लक्षात. असं काय त्याचा रूल नंबर 5. बघा काय म्हणतो पुन्हा एकदा, बघा, नाऊनच्या शेवटी काय असेल, यप असेल, काय असेल, यप असेल किंवा मग यफ ई असेल, काय असेल, यफ ई असेल, असं असेल. तर जेव्हा आपण याचा प्लुरल करू तर आपल्याला काय करायचं आहे, यप आणि यफ ई ला कशामध्ये लिहायचं आहे, आपल्याला व्ही मध्ये लिहायचं आहे. यप पण काढून टाकायचा आणि यप ई पण काढून टाकायचा आणि त्याला काय लिहायचं, व्ही लिहायचं आणि व्हीच्या शेवटी काय लावायचं, आपल्याला ईएस लावायचं आहे. काय लावायचं आहे, ईएस लावायचं आहे. आलं लक्षात. आता सिंपल एक शॉर्ट फॉर्म असं लक्षात ठेवा. आता बघा, नेहमीप्रमाणे आपण टेबल 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. सिंग्युलर त्याचा मिनिंग आणि प्लुरल. आलं लक्षात. म्हणजे सिंग्युलर एकवचन, मिनिंग त्याचा अर्थ आणि प्लुरल म्हणजेच काय, बहुवचन. पहिला शब्द बघा, काप. काय आहे, काप. आता काप म्हणजे आपण काय म्हणतो ते मराठीमध्ये याला वासरू म्हणतो. काय म्हणतो, वासरू. काप. कापच्या शेवटी काय आहे, यप आहे. बरोबर. काय आहे, यप आहे. असं असेल तर जेव्हा आपण त्याला काय करू, प्लुरल करू, तर शेवटी यपला काय करायचं आहे, आपल्याला यपला कन्वर्ट करायचं व्ही मध्ये. बघा, जेव्हा आपण त्याला प्लुरल मध्ये लिहिलं तर CAL व्ही लिहिलं. बरोबर. यपच्या जागेवर काय लिहिलं, व्ही आणि शेवटी काय लावला, ईएस लावला. आलं लक्षात. नेक्स्ट आहे एफ. एफचा अर्थ होतो परी. बरोबर. परी. यपच्या शेवटी काय आहे, यप आहे. बरोबर. यपच्या शेवटी काय आहे, यप आहे आणि असं असेल तर यपला काय लिहायचं, आपल्याला यपला लिहायचा व्ही मध्ये. बघा, प्लुरल मध्ये यपच्या जागेवर काय लिहिलं, आपण व्ही लिहिलं आणि शेवटी लावला, ईएस लावला. म्हणजेच काय झाला, एफ झाला. काय झाला, एफ झाला. आलं लक्षात. नेक्स्ट आहे नाईफ. नाईफ म्हणजे काय, चाकू. आता नाईफच्या शेवटी काय आहे, यफ ई आहे. बरोबर. रूल नंबर काय सांगतो आपल्याला, 5वा रूल नंबर काय सांगतो, यफ किंवा यफ ई असेल तर शेवटी काय, यफ ई आहे आणि यफ ई ला आपल्याला काय करायचं, काढून टाकायचं आहे आणि त्याच्या जागेवर काय लिहायचं, व्ही लिहायचं आहे. बरोबर. बघा, आता जेव्हा आपण प्लुरल केलं नाईफचं तर शेवटी काय लिहिलं आपण, बघा, नाईफ यफ ई ला काय लिहिलं, व्ही लिहिलं आणि शेवटी लावला ईएस. म्हणजेच काय झाला, नाईव्ह झाला. आलं लक्षात. नाईफ, नाईव्ह. आलं लक्षात. म्हणजेच काय झाला, प्लुरल झाला नाईफचा. आता बघा, नेहमीप्रमाणे मागे पण तुम्हाला सांगितलं, प्रत्येक गोष्टीला काय असतो, अपवाद असतात. बरोबर. आयुष्यामध्ये म्हणजे आपण काही शिकत असताना प्रत्येक जागेवर आपल्याला काही ना काहीतरी अपवाद बघायला मिळतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा अपवाद आहेत. जसं की आता बिलीफ आहे. बिलीफ म्हणजे विश्वास होतो, पण इथं आपण काय सांगितलं, रूल काय सांगतो आपला, शेवटी काय असेल, यप किंवा यप ई असेल. बरोबर. असं असेल तर यप आणि यफ ईला कशामध्ये लिहा, व्ही मध्ये लिहा आणि शेवटी काय लावा, ईएस लावा. बरोबर. पण असं पण इथं केलं का, नाही केलं. आपण काय केलं, डायरेक्ट बिलीफ, डायरेक्ट येस लावून दिला. आलं लक्षात. पण हा काय अपवाद आहे. थोड्याशा काही गोष्टी आपल्याला फक्त डायरेक्ट लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याचा कधी व्हाय किंवा मग हाऊ असं राहणार नाही. आलं लक्षात. तर नेक्स्ट आहे चीफ. चीफ म्हणजे काय होतो, मुख्य. बरोबर. शेवटी यप आहे पण आपण इथं पण काय केलं, डायरेक्ट येस लावला. तर हा सुद्धा काय आहे, अपवाद आहे. आलं लक्षात. म्हणजेच काय केलं, चिप्स. चिप्स म्हणजे कोण, चिप्स म्हणजे मुख्य. खाण्याचे चिप्स आहे का, नाही. चिप्स म्हणजे काय, मुख्य. आता बघा, तुम्हाला असं वाटत असेल की हे पण काही अपवाद असे खूप सारे अपवाद आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला कोणते कोणते अपवाद माहीत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे मी त्याला नक्की चेक करेन. आलं लक्षात. आता बघूया नेक्स्ट. आता बघा, काही शब्दांचे प्लुरल. बरोबर. काही शब्दांचे प्लुरल सरळ डायरेक्ट कसे होतात, एक तर यस किंवा यफचा व्ही एस मध्ये कन्वर्ट करून. बरोबर. काही शब्द असे आहेत त्यांचा डायरेक्ट यस किंवा यफचा डायरेक्ट व्ही एस मध्ये आपण त्याला काय करतो, कन्वर्ट करतो. म्हणजे सरळ सांगायचं झालं तर म्हणजे काही शब्द असे आहेत त्याचे नाही का 2 प्रकारे प्लुरल बनतात. बघा,
आता डॉर्फ आहे, डॉर्फ म्हणजे काय होतं, ठेंगणा. डॉर्फ म्हणजे काय होतं, ठेंगणा. डॉर्फ म्हणजे ठेंगणा. आता बघा डॉर्फचं जेव्हा आपण प्लुरल केलं तर असं पण होऊ शकते, डॉर्फ्स डायरेक्ट आपण काय लावला, यस लावला, बरोबर. किंवा मग डार्फ सुद्धा होतं, व्ही एस पण लावून सुद्धा आपण त्याला करू शकतो. लक्षात. नेक्स्ट आहे हुप. हुप म्हणजे काय, खूर, बरोबर. हुप म्हणजे काय, खूर. आणि हुप्स, बरोबर. आपण त्याला काय केलं, डायरेक्ट प्लुरल केलं, डायरेक्ट यस लावून दिला, लक्षात. आणि त्याचा हुज सुद्धा होऊ शकतो, हुज, बरोबर. HOOVES असा पण त्याचा प्लुरल होतोय. म्हणजे एका शब्दाचे दोन प्रकारे प्लुरल होऊ शकतं, लक्षात. नेक्स्ट आहे स्कार्फ. स्कार्फ म्हणजे गळपट्टा. आणि आपण स्कार्फ्स डायरेक्ट यस लावून सुद्धा आपण त्याला असं म्हणू शकतो किंवा हा प्लुरल आहे, बरोबर. किंवा मग VES, बरोबर. FS काढून डायरेक्ट VES आपण काय करू शकतो, त्याला आपण प्लुरल लिहू शकतो, लक्षात. नेक्स्ट आहे टर्फ. टर्फ म्हणजे गवताळ जमीन. आणि टर्फ डायरेक्ट यस लावून सुद्धा आपण त्याला प्लुरल म्हणू शकतो. किंवा मग टर्फ डायरेक्ट VES लावून सुद्धा आपण त्याला प्लुरल म्हणू शकतो. म्हणजे काय, एका शब्दाचे दोन प्लुरल म्हणू शकतात. नेक्स्ट आहे व्हार्फ. व्हार्फ म्हणजे घाट. त्याला आपण डायरेक्ट यस लावला, हा पण प्लुरल आहे. आणि VES लावला, हा पण सुद्धा काय झाला, एक प्लुरल झाला. कशाचा, व्हार्फचा. म्हणजे हे काय शब्द आहेत, याच्यामध्ये यांचे दोन प्रकारे प्लुरल बनू शकतात, बरोबर. आता तुमच्या कोणत्याही शब्दात लक्षात आहे का की ज्याचे अशा प्रकारे एका शब्दाचे दोन प्रकारे प्लुरल बनू शकतात, तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, नक्की आपण त्याला चेक करू, लक्षात. तर बघा आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, लक्षात. म्हणजे तुम्ही जेव्हा चॅनलला लाईक, शेअर किंवा कमेंट, सबस्क्राईब करतात त्याच्यामुळे थोडंसं मला मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.